हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेत ना? मी पण मजेत. तर सकाळी सकाळीच मी निघाले होते भाजीपाला घ्यायला. मला स्वयंपाक करायचा होता आणि घरात बघते तर काय, फ्रीजमध्ये काहीच नव्हतं. मग म्हटलं चला भाजीपाला घेऊन या. मग काशवी आणि मी निघाले होते भाजीपाला घ्यायला. बाहेर इतकं ऊन होतं ना, तिला म्हटलं कॅप घाल, पण ती काय ऐकते का? कॅप घालायचं सोडून ती काढायचं चालू होतं. मी भाजीपाला घेऊन आले, बाहेर गेलो होतो, इतकं ऊन होतं की विचारच नाही. ऊन पण आणि घाम पण येत होता. मी तर इतकी घामोघाम झाले होते ना, तर मला असं वाटत होतं की मी कधी एकदाची घरी पोहोचेल. शेवटी मी घरी आली आणि मग छानपैकी असा भाजीपाला सेट केला. भाजीपाला पण इतका महाग झालाय ना की 500 रुपयामध्ये माझे फक्त एवढंच भाज्या आणि फ्रुट्स आले होते. मग मी त्यामध्ये लिची आणली होती. मग म्हटलं चला काशवीला लिची सोलून देऊया. काशवीला खूपच आवडते लिची, मँगो, वॉटरमेलन असं सगळं काही आणलं होतं. मग मी ते जागी ठेवून दिलं. त्यानंतर मग मी काशवीला लिची सोलून दिली. काशवीला खूप आवडते. लिची इतकी गोड होती ना की साखरेलाही मागे टाकेल. स्वयंपाकामध्ये मला बनवायचे होते भोपळ्याचे धिरडे. मी छानपैकी असा भोपळा सोलून घेतला. गरम असे थालीपीठ खाऊन झाल्यानंतर काशवीने जो पसारा घातला होता तो सगळा आवरून घेतला. कसा वाटला तुम्हाला माझा मिनी व्लॉग? आणि हो, आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय.